तर नमस्कार मित्रांनो, IPLमध्ये बरेच प्लेयर सॉल्ट झाले आणि बरेच प्लेयर जे ते आनंदित आहे आणि सर्व उत्तेजित आपल्या संघामध्ये सहभाग करणार आहे. पण काही असे पण प्लेयर आहेत जे अनसॉल्ट झाले आणि जे IPLमध्ये काही गेल्या वर्षात आपल्या काळजीचे होते. म्हणजे आपण म्हणू शकतो की एक दिलचा तुकडा आपण म्हणू शकतो, जे असे प्लेयर होते. आपण ते प्लेयर पाहिलं जे IPL 2025च्या ऑक्शनमध्ये अनसॉल्ट झाले. त्यामध्ये जो प्रथम प्लेयर आहे तो म्हणजे आपला पुष्पा फेवरेट डेव्हिड वॉर्नर. IPL 2025च्या ऑक्शनमध्ये अनसॉल्ट झाले. कोणी विचार पण केला नव्हता की जो प्लेयर हैदराबादला 2016 चॅम्पियन बनवेल आणि IPLचे एक महत्त्व कॅप म्हणजे ऑरेंज कॅप विनर तो अनसॉल्ट होईल. विचार करून डेव्हिड वॉर्नर आपला सर्व काळीच होता. त्यानंतर दुसरा जो प्लेयर होता स्टीव्ह स्मिथ. 2016ला लखनौ सुपर जायंट पुणे रायझिंग सुपर जायंट त्याचं नेतृत्व करणारा स्टीव्ह स्मिथ IPL 2025च्या ऑक्शन अनसॉल्ट जाईल. तर लगातार असं म्हटलं 2-3 वर्ष IPLच्या अनसॉल्ट म्हणून जाणार होता, पण चांगली कामगिरी केली होती MLS लीगमध्ये. आणि त्यानंतर असं वाटत होतं की स्टीव्ह स्मिथ खेळेल, मग स्टीव्ह स्मिथ अनसॉल्ट जाईल. त्यानंतर मयंक अग्रवाल काही गेल्या वर्षापासूनच थोडं फॉर्म त्याचा राहिला नाही. त्यामुळे IPL 2025च्या ऑक्शनमध्ये काही बोली लागली नाही मयंक अग्रवालला. हे खूप येते की भारतीय जो प्लेयर आहे त्याला कोणी पण खरेदलं नाही, कारण की बहुतेक टीमला एक चांगला बॅट्समन पाहिजे होता आणि कोणी पण मयंक अग्रवालला बोली लावली. त्यानंतर जो प्लेयर होतो तो म्हणजे लॉर्ड ठाकूर म्हणजे शार्दूल ठाकूर अपेक्षा नव्हती की शार्दूल ठाकूर IPL 2025 ऑक्शनमध्ये जो अनसॉल्ट जाईल. पण मला वाटलं की चेन्नई सुपर किंग पिक करेल, कारण की चेन्नई सुपर किंग जी टीम होती ते लॉर्ड ठाकूर एक ऑलराऊंडर पाहिजे होता आणि मला चांगलं काल 2024चे प्रदर्शन होता शार्दूल ठाकूरचा, त्यामुळे मला टी पिक केलं नाही. आणि त्यानंतरचा जो प्लेयर होता तो म्हणजे आपला केन मामा. त्यात अतिशय वाईट म्हणजे केन विल्यमसन जो प्लेअर आहे एक कॅप्टनचा सक्सेसफुल कॅप्टन आहे. मागील वर्षी GTमध्ये होता गुजरात टायटन्समध्ये, पण गुजरात टायटनने 1 किंवा 2 मॅच खेळलं, एक पण मॅच बहुतेक खेळू दिलं नाही. त्यानंतर केन मामाला रिलीज केलं आणि केन मामा म्हणजे केन विल्यमसन IPL 2025 ऑक्शनमध्ये अनसॉल्ट झाला. हे खूप अतिशय वाईट वाटलं होतं आपल्याला, कारण की जे आपले फेवरेट प्लेअर आहे जे एक एरिया होता आपण 2020पासून 2015पासून 2020पर्यंत तो स्वतः संपला आहे. आणि त्यानंतर जो येते तो म्हणजे पृथ्वी शॉ पण एक चांगला फलंदाज होता. पृथ्वी शॉ मागील गेल्या वर्षामध्ये डाऊनफॉल झाला आणि अतिशय अनफिट होते आणि त्यामध्ये मला वाटतं की क्रिकेटने साथ सोडली. त्यानंतर पृथ्वी शॉ अनसॉल्ट झालं. मग जेम्स अँडरसन का माहीत नाही, पण जेम्स अँडरसन आहे ते मला वाटते एज इश्यूमुळे जेम्स अँडरसन जो सिलेक्ट झाला नाही IPL 2025मध्ये आणि कोणती टीम पिक केली नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.